नमस्कार मैत्रिणींनो. आपली हेल्थ ही खूप महत्त्वाची असते आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज मी कांचन पटवर्धन, क्लिनिकल डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट, एक खूप विशेष व्यक्तीला मी आमंत्रित केलेला आहे आणि ही माझी खूप चांगली मैत्रीण आणि खूपच चांगली गायनेकोलॉजिस्ट आणि तिचं स्वतःचं कॉल्पोविजन नावाचं एक क्लिनिक पण आहे आणि डॉक्टर अंजली तळवळकर हिचं नाव आहे. सगळ्यांनी नाव ऐकलंच असावं, कारण ती गेले 30 वर्ष म्हणजे गेले 3 दशकांपेक्षा जास्ती तिने या क्षेत्रात काम केलंय आणि भरपूर काम केलेलं आहे. कितीतरी सक्सेस स्टोरीज आम्ही स्वतः पण बघितलेल्या आहेत. तर स्वागत आहे अंजली तुझा या पॉडकास्टवरती. नमस्कार. मला पण मैत्रिणींना आणि तुझ्या या पॉडकास्टमध्ये येऊन फार एकदम छान वाटते. अंजली, तुझ्या क्लिनिकचं नाव कॉल्पोविजन. तर कॉल्पोविजन हा खूपच वेगळा नाव आहे. त्या कॉल्पोविजनचा अर्थ काय? आता बघ, तुला तर माहितीच आहे की मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. म्हणजे मी स्त्रियांचे सगळे आजार विकार सगळे मॅनेज करत असते. बरोबर. आता कुठल्याही आजाराला जर का आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी एखादं विजन पाहिजे. म्हणजे आपल्याला दिसला आजार की आपण आपल्या शत्रूवर लगेच चढाई करू शकतो. करेक्ट. तर तसं हे जे गर्भाशयाचं मुख आहे की नाही, म्हणजे सर्विक्स, ते वजायनाच्या आत असं लपलेलं असतं. तर त्यामुळे ते बघण्यासाठी जे आपल्याला विजन पाहिजे तर ते कॉल्पोज म्हणजे वजायना किंवा योनिमार्ग, त्या योनिमार्गातनं बघून आपल्याला त्या सर्विक्स मधले बारकावे किंवा बारीक असलेले जे काही प्रॉब्लेम्स असतात ते बघावे लागतात. आणि हे बघण्याचं जे स्थळ आहे किंवा जे क्लिनिक आहे ते कॉल्पोविजन इंडिया असं. अच्छा, तर हे कॉल्पोविजनचा शाब्दिक अर्थच झाला. हो. बरं. अरे खूपच छान, म्हणजे वेगळाच नाव ठेवलंय तू. खूपच छान. तर अंजली, सगळ्यात मोठं म्हणजे मला आतापर्यंत फक्त सर्विक्स म्हणजे सर्वायकल कॅन्सरवरती तू खूप जास्ती काम करते. तर जेव्हा मी ऐकलं होतं तेव्हा मला नेहमी की सर्वायकल कॅन्सर, हे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस मी ऐकलं होतं. हे कॅन्सर म्हणजे काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? अगं, तू अगदी बरोबर बोललीस. सुरुवातीला ना ज्यावेळेस मी अवेअरनेस प्रोग्राम करायचे तर त्यावेळेस ना असं पटकन कुणाला सांगितलं की तुम्ही सर्वायकल कॅन्सर बद्दल ऐकलंय का, तर पटकन त्यांचं असं हो मला पण कधी कधी फार दुखतं वगैरे असं म्हणायचे. मग माझ्या लक्षात आलं की सर्वायकल कॉलर हा कॉन्सेप्ट लोकांना जास्त माहितीये, पण सर्वायकल कॅन्सर हा कॉन्सेप्ट मात्र काही लोकांपर्यंत तेवढ्या इफेक्टिव्हली पोहोचवता आपल्याला काही आलेला नाही. आणि त्याच्यासाठी आपण आपल्या मैत्रिणींना गोळा करून वेगवेगळ्या पद्धतीने ते आपण आपल्या मैत्रिणींपर्यंत हा अवेअरनेस पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुझे भरपूर कॅम्प्स तू घेत असते आणि बऱ्याचदा वॅक्सिन्सचे पण तू सांगत असते की इथे वॅक्सिन्स आम्ही कमी दरात वगैरे देतो आहे. तर हे कोणत्या वयाला म्हणजे दिलं जातं आणि हे का गरजेचं आहे? आणि हा खूप मोठं म्हणजे मला आय नो हे छानच असणार आहे, कारण तू सांगतेस म्हटल्यावरती. कारण आपण जनरली जास्तीत जास्ती म्हणजे मला जितकं माहिती होतं तर मी स्क्रीनिंग करून घेतली. तर म्हणजे काय एक्झॅक्टली हे काय आहे आणि कशा करता हे महत्वाचं असतं? बघ, आता कॉल्पोविजन इंडिया सुरू झालं त्याचा सगळ्यात पहिला म्हणजे पहिला उद्देश असा होता की वी हॅव टू प्रिव्हेंट कॅन्सर्स इन ऑल विमेन. जसं तू एक न्यूट्रिशनिस्ट आहे, तू त्यांच्या न्यूट्रिशनच्या मार्फत त्यांना आजार येऊ नये म्हणून त्यांची प्रतिकार शक्ती वाढवत असतेस. इन्फ्लमेशन, गट मायक्रोबायोम हे तर नवीन तुझ्यासाठी मोठाले हत्तीसारखे विषय आता डोळ्यासमोर आहेत आणि तू त्यांना मॅनेज करत असतेस. वन ऑफ द ॲस्पेक्ट म्हणजे गायनेकोलॉजिकल हेल्थ हा जो ॲस्पेक्ट आहे ना, त्याच्यात सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर्स इन विमेन. तर आता ह्या कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी पहिला टप्पा आहे तो अवेअरनेसचा, की आपण जर का स्त्री आहोत तर आपल्या आत गर्भाशय आणि त्या गर्भाशयाचं मुख हे आहे, त्यामुळे सर्वायकल कॅन्सर होण्याची शक्यता आपल्याला असू शकते. याबद्दलचा अवेअरनेस ही पहिली पायरी जे आपण आज सगळ्यांना सांगणार आहोत. आणि दुसरं म्हणजे अर्ली डिटेक्शन किंवा स्क्रीनिंग टेस्ट. तर अर्ली डिटेक्शन आणि स्क्रीनिंग टेस्ट ह्या अगदी साध्या
5 मिनिटाच्या टेस्ट असतात. बरं. पण आहे ना, मला बऱ्याचदा असं वाटतं की आता स्क्रीनिंग म्हणजे ते योनी मार्गात काहीतरी करणार आणि तेच तुझे ते म्हणजे बरेचसे असे त्रासदायक हे टेस्ट असतील, तर म्हणजे किती वेळ, 5 मिनिटं म्हणजे काहीच नाही. हो ग, अगं, तुला माहितीये का, ह्याचमुळे स्त्रिया गायनेकोलॉजिस्टना मैत्रिणी म्हणायला फार कचरतात. त्यांना हे डॉक्टर आहेत आणि नकोच बाई असं. तर ह्या लाजेखातर बऱ्याचदा इंटरनल टेस्ट करण्याचं टाळलं जातं आणि ज्या वेळेस ते टाळलं जातं तेव्हा हे जे छोट्याशा ज्या टेस्ट असतात, त्याला पॅप टेस्ट म्हणू आपण, किंवा आम्ही सर्व्हिक्सकडे नुसतं बघतो अच्छा. आणि त्याला ॲसिटिक ॲसिड थोडंसं लावतो. त्याला आम्ही व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ सर्व्हिक्स आफ्टर अप्लाइंग ॲसिटिक ॲसिड अच्छा. असं म्हणतो, अच्छा. VIA. हां. किंवा तिकडच्या पेशी किंवा फक्त साधा तिकडचा जो चिकट स्त्राव असतो तो छोट्याशा ब्रशनी घेतला जातो. अच्छा. त्याच्यामध्ये HPV टेस्टिंग होतं, त्याच्यामध्ये त्या पेशी अभ्यासल्या जातात. तर ह्या सगळ्या अभ्यासातून आपल्याला आपल्या शरीरामध्ये होणारे जे मायक्रोस्कोपिक बदल असतात की नाही, ते लवकर आणि खूप आधीच कळू शकतात. HPV टेस्टिंग म्हणजे काय एक्झॅक्टली? आता कुठलाही आजार हा कुठल्या ना कुठल्या तरी व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस किंवा एखाद्या प्रोटोझोआमुळे होत असतो. बरोबर. तर त्याच्यातला व्हायरस हा सगळ्यांना कोविडमुळे अगदी छान माहिती झाला. माहिती झालेलं आहे. तर हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो व्हायरस आहे, अच्छा. त्याची जी लागण अच्छा, आपल्याला त्याची टेस्टिंग. होऊ शकते. तर अच्छा. त्या टेस्टचं नाव आहे HPV टेस्टिंग. बरं. सर्व्हायकल कॅन्सरवरती तुझे काम खूपच करते, म्हणजे तू कितीतरी कॅम्प्स घेतलेत ऑलरेडी, तू कितीतरी लोकांना वॅक्सिनेशन दिलेलं आहे. पण हे वॅक्सिनेशन काय सर्व वुमेन, सगळ्या महिलांनी घेतलंच पाहिजे का? सगळ्या बायकांनी घेतलंच पाहिजे का? आणि कोणत्या वयात हे घेतलं गेलं पाहिजे? कारण त्यांना त्रास होऊच नाही. बघ कांचन, महिलांनी तर व्हॅक्सिन घेतलंच पाहिजे, पण आता ते मुलांना सुद्धा 26व्या वयापर्यंत देण्यात येतंय. मुलांना म्हणजे बॉईज ना. बॉईज? हो. ओ. तर हे जे व्हॅक्सिन आहे हे अच्छा. 9 ते पण 14. पण सॉरी, मी तुला मध्येच थांबवते, पण बॉईजला तर युट्रस नसतो. अगदी बरोबर. हां. तर आता मी तुला सांगते, हां. बॉईजना युट्रस नसतं, पण एनल स्किन, हां. पेनिस, त्यानंतर इव्हन ओरल कॅन्सर्स हे हां. सुद्धा HPVच्या लागणीमुळे होऊ शकतात ओके, ओके. आणि ते सो ह्याच्यामुळे बेसिकली प्रिव्हेंट होतात. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की आता हे सर्व्हायकल कॅन्सर जे असतं ते HPV व्हायरसशी प्रोटेक्शनचा तो एक मार्ग आहे, जो वॅक्सिनेशन जे आहे ते. येस. आता मी माझंच बोलेन, तर माझ्या वयाच्या महिलांनी तर आतापर्यंत कोणीही असं वॅक्सिनेशन घेतलेला नाहीये, म्हणजे इव्हन मी पण घेतलेला नाहीये. तर मग आता काय काय करू शकतो आपण, किंवा कोणत्या वयापासून या वॅक्सिनला घेतलं गेलं पाहिजे? बघ, आपण जेव्हा 9-10 वर्षाचे होतो ना, तेव्हा हे व्हॅक्सिनच नव्हतं. अच्छा. त्यामुळे आपण घेण्याचा काही प्रश्न येतच नाही. हां. पण आता 9 ते 14 या वयोगटातील मुलींना हां. 2 इंजेक्शन्स देऊन त्यांना पूर्णपणे या कॅन्सरपासून प्रोटेक्शन करता येतं अच्छा. आणि हे प्रोटेक्शन लाईफ लाँग असतं. अच्छा. त्यामुळे म्हणजे जसं आपलं BCG आणि हे सगळे. अगदी, हां, तर हे अगदी वयाच्या घेतो. किती वर्षात म्हणलेस? 9 ते 14. 9 ते 14. बरं, हा फर्स्ट फेज हां. असतो त्यांचा. आणि 15 ते 26 किंवा 15 ते 45 अच्छा. या वयोगटातील महिलांना इंजेक्शन 3 घ्यावी लागतात. एक आज घेतलं तर 2 महिन्यांनी दुसरं आणि त्यानंतर 4 महिन्यांनी तिसरं. म्हणजे सर्वसाधारणपणे 6 महिन्यामध्ये या व्हॅक्सिनचा पूर्ण कोर्स होऊन जातो. बरं. अरे वाह! छान. पण आपण कसं अर्ली, जसं पण आता ज्यांनी वयाच्या 9 ते 14 वर्षामध्ये नाही घेतलंय, तर त्यांनी, त्या लेडीजनी जर 45च्या कमी वयाच्या आहेत, तर त्यांनी घेतलं तर चालतं का? हो ना. त्या अगदी घेऊ शकतात इंजेक्शन आणि आपल्याकडे वेगवेगळी इंजेक्शन इझिली अवेलेबल आहेत. बरं. त्यामुळे ती इंजेक्शन घ्यावी त्यांनी. हं. पण एकदा वयाची साधारण 25-30 असं जे वय, ज्या वयातनं आपण ट्रान्झिशन होतो पुढच्या डिकेडमध्ये, तर त्यामध्ये मात्र आपल्याला सर्व्हायकल स्क्रीनिंग ह्या प्रकारच्या टेस्ट करायलाच हव्यात.
बरं. काय सिम्पटम्स आपण जर आपल्याला कधी आपल्याला हा खतरा मंडरवतोय माझ्या डोक्यावरती, म्हणजे खतरा कधी आपण त्याला बघू शकतो? रेड फ्लॅग आहे, याला आता प्लीज बी अवेअर. तो साईन कधी आपण ठरवू शकतो की सो आता किंवा कसं कसं? आहे, हे बघ, हां. आता बघ स्क्रीनिंग तर जसं आता खरं सांगू तर मैत्रिणींनो, तिने मला जबरदस्ती करून स्क्रीनिंग करवली होती कारण मी सुद्धा घाबरत होते. पण एकदा झाल्यानंतर आता मी एटीज झाले, की नाही काही त्रास-वास नाही होत असं म्हणून. पण म्हणजे मला तरीही बरेच प्रश्न आहेत. तर म्हणून त्याच्यातला हा एक मुख्य मुद्द्याचा प्रश्न बघ, आहे. सर्व्हायकल स्क्रीनिंग जे आहे की नाही, ते आपण VIA किंवा पॅप टेस्ट किंवा HPV टेस्टिंग हां. या 3 गोष्टींनी करू शकतो. हं. मग साधारणपणे आता हा HPV व्हायरस मगाशी आपण बोलत होतो की नाही, हां. तो सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे. हां. म्हणजे शरीर अच्छा. संबंधातून हां. हा ट्रान्सफर होऊ शकतो. बरं. तर जर समजा म्हणजे आता साधारण तो एक ॲव्हरेज गर्ल्सचं एज ऑफ गेटिंग सेक्शुअली ॲक्टिव्ह, हे आपण जर साधारण 20 ते 25 धरलं, तर त्यानंतर 3 वर्षानंतर स्क्रीनिंग टेस्टची सुरुवात करायला हवी ओके. आणि दर 2 वर्षांनी ह्या टेस्ट पुन्हा पुन्हा करायला हव्यात. हं. साधारणपणे आपल्या देशात किंवा जनरली अवेअरनेस बघता असं होतच नाही की ते अगदी 2-2 वर्षांनी अगदी रिमाइंडर टाकून आपल्याकडे टेस्टला येतील. हं. तरी तर आपल्याला इव्हन त्याच्यासाठी सुद्धा एक सिंपल ऑप्शन की 5 वर्षाच्या काळात एक टेस्ट करायची. हं. म्हणजे जेव्हा तुम्ही 30च्या होता तेव्हा 30 ते 35 मध्ये एक टेस्ट, म्हणजे 35 ते म्हटलं 40 मध्ये पाहिजे एक की टेस्ट. आपण आपल्या स्वतःला हा गिफ्ट द्यावा. ॲब्सोल्युटली करेक्ट. है ना? कारण काय आहे की प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर. आता लोकं जसं डायटिशियनकडे यायला घाबरतात, तसं गायनेककडे पण जायला म्हणजे ऑब्व्हियसली ते घाबरतात आणि ते एकदा तुमची कितीही जवळची मैत्रीण असली ना, तरी तुम्हाला ते थोडंसं कुठे ना कुठे हेजिटेशन असतंच आणि त्यामुळे हा सगळा प्रश्न येतो. पण अगं वॉर्निंग सायन्स काय असले पाहिजे? जर कोणी नाही केलं स्क्रीनिंग, हे तर बघ, काय वॉर्निंग स्क्रीनिंग सायन्स असू शकतात? तुम्ही स्क्रीनिंग करणं मस्ट काय माहितीये? हां. कारण देअर मे नॉट बी एनी सिम्प्टम्स. त्याचे काहीच लक्षणं असू शकत नाही, ओह! असं सुद्धा होतं. अरे पण काही बापरे! छोटी-मोठी लक्षणं असतात. म्हणजे अच्छा. जसं सफेद पाणी सारखं-सारखं जाणं हां, अंगावरनं, हां. त्यानंतर कधी-कधी त्याला फारच वाईट वास येणं, अच्छा. त्यानंतर 2 पिरियड्सच्या मध्ये थोडा-थोडा रक्तस्राव होणं, हां. शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, अच्छा. कधी-कधी पाळी निघून जाते, हां. म्हणजे मेनोपॉज येतो. या मेनोपॉजचा काळ अगदी चांगला चालला असतो 1-2 वर्ष आणि हं. त्यानंतर अचानक ब्लीडिंग सुरू होणं. तर अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं असू शकतात. असू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष मात्र करता कामा नये. बरोबर आहे. बरोबर आहे. जसं ब्रेस्ट कॅन्सरचे एका वेळी खूप जास्त अवेअरनेस झालं आणि त्यामुळे आता हा बऱ्याच आटोक्यात आलेला आहे. लोकं लगेच कुठे गाठ झाली, तर लोकं लगेच डॉक्टरकडे जातात, गायनेककडे जातात आणि स्क्रीनिंग करवून घेतात. तसंच हा एक खूप महत्त्वाचा आहे. तर महिलांनो आणि मैत्रिणींनो, जितके पण तुम्ही जर तुम्हाला काहीही असं जाणवत असेल किंवा अगं ओटीपोटात दुखलं, खूप जास्ती बऱ्याचदा आमच्याकडे जे येणाऱ्या ज्या मुली असतात किंवा त्यांना ओटीपोटात खूप दुखत असतो आणि हल्ली इरेग्युलर पिरियड्स हा एक खूप महत्त्वाचा म्हणजे सगळ्यांनाच PMOS असेल हे नाही. पण पोटदुखी, कंबरदुखी हा प्रकार खूप असतो. तर अशा वेळेला काय कारणं असू शकतात त्याची? म्हणजे हा प्रत्येक प्रत्येक मुद्दा इज नॉट रिलेटेड टू सर्व्हायकल कॅन्सर फॉर शुअर. हं. पण हा त्याची काय कारणं असू शकतात? मी एक जनरल म्हणजे हे बघ, याच्याबद्दल आता जनरली व्हाईट डिस्चार्ज होतो बायकांना. हां. त्याच्यानंतर त्यांच्या आहारामध्ये कॅल्शियम प्रमाणही कमी असतं. बरोबर. आजकाल व्हिटॅमिन D3 ही टेस्टिंग केल्यामुळे सारखं-सारखं लक्षात येतं, की की ते कमी फारच आहे. कमी झालंय. हो. त्यानंतर सिडेंटरी लाईफस्टाईल, 4 मॅग्नेशियम भिंतीच्या कमी आत आपण त्यामुळे बसतो. बरोबर आहे. तर त्यामुळे व्हिटॅमिन डी ह्या कॅल्शियमच्या ज्या ॲब्झॉर्प्शनला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहेत हां. त्याच्यामुळे असं होतं. बरोबर. बरं, आजकाल पाळी लवकर येते, तशी पाळी लवकर जाते सुद्धा अच्छा. आणि त्याच्यामुळे हा जो प्रिमॅच्युअर मेनोपॉज येतो, त्याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण किंवा हाडांची ठिसूळता ही जास्तीत जास्त वाढू लागते. बरोबर आहे. कारण इस्ट्रोजन डॉमिनेशन आपलं होतं. सॉरी इस्ट्रोजन
लॅकिंग होऊ Lacking. लागतं बॉडीमध्ये आणि त्यामुळे तुमच्या हाडांमधलं जे एक स्टोरेजची कॅपॅसिटी असते ती कमी होऊन जाते आणि त्याचकरता म्हणजे आपण सांगत असतो की त्यांना शारीरिक व्यायाम आणि फायटो इस्ट्रोजन युक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे आणि बरोबर. त्याचकरता आपण त्यांच्या आहारामध्ये बरेचदा चेंजेस करतो. सोय मिल्क सारख्या वस्तू आम्ही त्यांच्या डाएटमध्ये ॲड करतो किंवा बरेचसे असे ज्याच्यात फायटो इस्ट्रोजन्स जसे फ्लॅक्स सीड्स वगैरे त्यांच्या आहारामध्ये आम्ही समावेश करवतो. पण तरीही म्हणजे हे नुसतंच अगं मेनोपॉज किंवा प्री मेनोपॉजच्या बाबतीत नाही आहे. हे मी यंग मुलींमध्ये पण बघितलंय की त्यांना खूप पोट दुखतं आणि खूप त्यांना त्रास होतो. तर याचं प्रत्येकालाच कॅल्शियम डेफिशियन्सी असू नाही नाही शकते. नाही आजकाल अगं हं. एंडोमेट्रिओसिस सुद्धा खूप वाढलाय. हां. देर इज अ डिसीज कॉल्ड एंडोमेट्रिओसिस की ज्याच्यामध्ये साधारणपणे ओव्हरीजमध्ये हां. वेगवेगळ्या युट्रस म्हणजे जे एंडोमेट्रियम युट्रसच्या आत असतं हां. त्याच्यातलं ऍक्टिव्ह एंडोमेट्रियम युट्रसच्या बाहेर, युट्रसच्या पुढे, मागे, रेक्टममध्ये, ब्लॅडरवर आणि आसपासच्या जे काही पेरिटोनियल सर्फेसेस असतात म्हणजे युट्रसचा भाग नसलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा हे वाढू लागतं आणि त्याच्यामुळे पिरियड्स जसं येतं त्यावेळेस त्यांना प्रचंड प्रमाणात पेन होतं. बरं, अच्छा पेन होतं, पण आम्ही जेव्हा त्यांना विचारतो, की तुम्हाला म्हणजे ब्लीडिंग जास्ती आहे का? तर आजकाल ब्लीडिंग हा प्रकार त्यांना म्हणतात, "नाही, आम्हाला ब्लीडिंग नाही होत जास्ती. मुश्किलीने 2 दिवस, 3 दिवस लास्ट, तिसरा दिवस काहीच नसतं." सो याचा काय कारण असू शकतं? बघ याला आम्ही म्हणतो ऑलिगोमेनोरिया किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव होणं. हां. तर आता ह्याच्यामध्ये मेनली थायरॉइड, त्यानंतर हॉर्मोन इम्बॅलन्स, स्ट्रेस रिलेटेड इश्यूज हे सगळे गोष्टी असू शकतात. गुड स्लीप ही सगळ्यांना हवीच असते बरोबर. आणि आता फिफामुळे तुला माहितीच आहे की सगळ्यांच्या झोपेची झोपा कशी काय उडालेल्या आहेत. हो अगदी उडालेली आहे. सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा जो प्रॉपर बॅलन्स असतो की नाही तो जर का करता आला ना तर ह्या बरोबर. गोष्टी नाही तेवढ्या होणार. बरोबर. म्हणजे की आहार आणि आपला विहार हे दोन्हीही आपल्याला संतुलित ठेवणं गरजेचं आहे. अगदी. है ना? बरं. पण आता जसं आपण हे सांगितलंच, की या लोकांना त्रास होऊ शकतो आणि आम्ही बऱ्याचदा त्या लोकांना असं हाय फायबर, सीड रोटेशन बऱ्याचशा त्यांचं देतो आणि त्यांना पेन रिलीफ होण्यासाठी थोडंसं कधी सांगतो शेका, कधी काही फिजिकल ॲक्टिव्हिटीचा काय इम्पॉर्टंट रोल आहे, हे प्लीज तू सांग. कारण मी सांगून सांगून थकले. हे बघ फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय माहितीये का? सिम्पली जर का समजा आठवड्यातनं 3 वेळा 45 मिनिटं कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज केली तरी चालतं. हो. आता ती एक्सरसाइज तू 3 भागामध्ये डिवाइड करू शकते. यू कॅन डू कार्डिओ, यू कॅन डू मसल बिल्डिंग आणि यू कॅन डू सिम्पल बॅलन्सिंग. बरोबर आहे. मसल बिल्डिंग तर आजकाल खरं करणं गरजेचं आहे आणि तुम्ही घरी सुद्धा करू शकता. कारण ते तुमचं जे वजन आहे, जर तुम्ही सूर्यनमस्कार केला तर तुमचा तो सेल्फ वेट बेअरिंग एक्सरसाइज झाली, नाही का? आणि असेच तो तुमच्याकडे सगळ्यांकडेच तुम्हाला अगदी जिमची जायची गरज नाहीये. पण तुम्ही घरात सुद्धा जसं आपण 1-1 लिटरच्या पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि त्याच्यात ते घेऊन सुद्धा तुम्ही जर एरोबिक्स केलं, तरी आपला खूप चांगला व्यायाम होऊ शकतो. कारण हे सगळं मी आज म्हणतेय आणि हे मला माहिती आहे, पण मी अंजलीला 15 वर्षापूर्वी हे सगळं करताना बघितलेलं आहे. आणि ती आय रिमेंबर की मी माझ्या खिडकीतून तिच्या खिडकीत बघायचे आणि शी यूज्ड टू डू ऑल एरोबिक एक्सरसाइजेस. स्किपिंग खूप करायची तू, आय रिमेंबर. अगं बॅडमिंटन आणि खेळण्यासाठी बॅडमिंटन आपण स्किपिंग खेळायचो. आवश्यक होतं. हो, कारण आपण नाहीतर खेळायचो. आपल्या येस. रिस्ट्स नाही तेवढ्या सो हे अशा होणार. सगळ्या गोष्टी आहेत की ज्या त्याचमुळे आज अंजली पण इतकी देखणी आहेच आहे आणि आज ती इतकी फिट पण आहे. आणि कम बॅक टू सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, बघ मी पुन्हा तेच म्हणायला जात होते, कॅन्सर.
तर अगं म्हणजे ते जो वॅक्सिन आहे तो कुठे लागतो, नेमका योनीत लागतो की काय? नाही नाही, सर्व्हिक्स योनीमध्ये असतं, पण वॅक्सिन मात्र आपल्या डेल्टॉइड म्हणजे हाताच्या वरच्या भागातल्या मसलमध्ये लागतं. अच्छा हा, हे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन आहे, छोटूसं इंजेक्शन आहे. अच्छा इंजेक्शन मुलांना जसं म्हटलं तसं मुलांना 26 वयापर्यंत, मुलींना 45व्या वयापर्यंत बर हे इंजेक्शन आपल्याला देता येतं. आणि तसं काही दुखत नाही, काही फारसे साईड इफेक्ट्स काही नाही आहेत. फार फार तर काही बर्फाने थोडंसं शेकायचं. शेकायचं. ह्या इंजेक्शनचा ताप येत नाही किंवा आणि म्हणजे असं त्याच्या काही साईड इंजेक्शनमध्ये इफेक्ट्स पण काहीच असं नाही. काही म्हणजे थोडा अर्धमेला व्हायरस वगैरे ठेवलाय असंही काही नाही. व्हायरस रिलेटेड जे प्रोटीन्स असतात त्या प्रोटीन्स सारखे प्रोटीन्स या इंजेक्शनमध्ये इनकॉर्पोरेटेड असतात आणि त्याच्यामुळे ज्या अँटीबॉडीज तयार होतात शरीरामध्ये, ह्या अँटीबॉडीज पूर्ण आयुष्यभर तुम्हाला प्रोटेक्शन करत राहतात. हो, ते खूपच म्हणजे चांगली माहिती तू सांगतेस. ॲक्च्युली हे एच-पी-व्ही तू सांगतेस, पण हे एच-पी-व्हीचं इन्फेक्शन होतं कसं? बघ, जवळजवळ ना 200 प्रकारचे HPV या योनिमार्गात ऑलरेडी असतातच. अच्छा. पण त्याच्यातले काही जे काही व्हायरसेस आहेत म्हणजे 16, 18, 33 वगैरे, हे जर का गर्भाशयाच्या मुखाच्या आतल्या भागात गेले आणि ज्या वेळेस प्रतिकारशक्ती कमी होते त्यावेळेस ते आत जर का स्वतःचा DNA यूज करायला लागले तर दॅट इज वेन द HPV इन्फेक्शन सर्व्हिक्समध्ये शिरतं. आणि सर्व्हिक्स कॅन्सर ही तर पुढची गोष्ट आहे, पण अच्छा. त्याच्या आधी म्हणजे प्री कॅन्सरच्याच 3 स्टेजेस आहेत. अच्छा. त्यामुळे ह्या स्टेजमध्ये जर का पकडलं ना त्याला तर म्हणून आपण स्क्रीनिंग 100% गरजेचं आहे. हा, अगदी बरोबर. हा, म्हणून स्क्रीनिंग गरजेचं आहे. आता आता पटलं बाबा. कारण नाही तर कधी कधी काय होतं माहितीये का, हा. कॅन्सर झाल्यानंतरच्या ज्या काही सिम्पटम्स आहेत ना, म्हणजे व्हाईट पाण्यामध्ये रक्त दिसणं, पिरियड्स बंद झालेले असताना सुद्धा रक्त दिसणं वगैरे, हा, हा. हे होईपर्यंत ना कॅन्सरने ना 2nd, 3rd स्टेज उलटलेली असते. बरं. आणि कैकदा आता जसं एक स्पेसिफिक वयानंतर त्यांच्या योनीमध्ये खूप ड्रायनेस वाढते, तर त्याचंही काही रिलेशन आहे का? त्याचं सर्व्हायकल कॅन्सरशी काही काही रिलेशन नाही. रिलेशन नाही. ते मेनोपॉजमुळे होतं. इस्ट्रोजेन जसं तू मगाशी म्हणालीस तसं कमी होतं कमी आणि झाल्यामुळे त्याच्यामुळे हा जो म्युकोइड डिस्चार्ज किंवा वजायनल एपिथिलियम जे असतं की नाही ते ड्राय व्हायला लागतं. ड्राय व्हायला लागतं. ओके ओके. आणि बाकी याच्या व्यतिरिक्त आपण प्रिव्हेन्शन याला होऊच नाही तर स्क्रीनिंग तर मस्ट आहे, पण आणखीन काय केलं पाहिजे आपण? म्हणजे जसं आता तू म्हणलीस की इट इज अ सेक्शुअली ट्रान्समिटेड पण होऊ शकतं, तर आणखीन काय प्रिव्हेन्शन? म्हणजे एक कॉन्डोम यूज करू अगदी शकतो बरोबर. आणि त्याचबरोबर अजून काय केलं पाहिजे? म्हणजे इज देअर एनी काइंड ऑफ क्लीनलीनेस किंवा काही असं सोल्युशन ज्यांनी आपण हे वापरलं तर हा व्हायरस म्हणजे अफेक्ट नाही करणार, असं काही आहे का? अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन HIV अँड HPV? हां, हे एकदम चांगलं विचारलंस हां. तू. बरं, आता आधी आपण एक पहिला पार्ट त्याचा बोलू हां. की HPV इन्फेक्शन हे हां. कुणालाही होऊ शकतं, जसं आपल्याला सर्दी पडसं खोकला होतो. हां. पण ते होऊ नये म्हणून आपण जर का सेक्शुअली ऍक्टिव्ह होण्याच्या आधीच जर का व्हॅक्सिन आपलं पूर्ण केलं 6 महिन्याचा कोर्स, तर कधीच होणार नाही. दुसरं म्हणजे प्रिव्हेन्शन बाय युझिंग बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह विच इज कॉन्डोम. तर दॅट इज सेकंड पार्ट. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट की HPV इन्फेक्शन आजच्या घडीला आपण इझिली पिकअप करू शकतो. म्हणजे सर्व्हिक्स किंवा गर्भाशयाच्या मुखावरचा नुसता साधा डिस्चार्ज घेऊन जर आपल्याला हाय रिस्क HPV आहे की लो रिस्क HPV आहे हे जर का कळू शकत असेल तर HPV टेस्ट, पॅप टेस्ट, त्याचे बदल हे सगळं आपण नक्कीच इझिली करू शकतो. बरं. आणि त्यानंतर तू म्हणालीस तसं HIV आणि HPV. बघ, HIV जो आहे की नाही, आत्ता HIV तेवढा कॉमनली दिसत नाही. बरोबर. कारण काय? अवेअरनेस. HPV कॉमनली दिसतोय बिकॉज लॅक ऑफ अवेअरनेस. लॅक ऑफ अवेअरनेस. बरोबर.
हा पहिला एक मेन पॉइंट झालाय. पण HIV जो होता की नाही, त्याचा संसर्ग जो होता ते आपल्या स्त्रावातून, डिस्चार्ज मधून वगैरे होत होता. हो. दोन्ही सेक्शुअली ऍक्टिव्हेटेड डिसीजेस असले तरी हम्म. HPV हा स्त्रावामध्ये तेवढा उतरत नाही जेवढा तो स्किन टू स्किन रबिंगमुळे ओके. होतो. म्हणजे बऱ्याचदा कपल्स जेव्हा येतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही इजॅक्युलेट नाही केलं आत आणि हे तर ते फक्त मूल होऊ नये किंवा गर्भनिरोधन त्यामुळे थोडंफार होऊ शकतं. पण ट्रान्समिशन ऑफ HPV हे साधं स्किन टू स्किन रबिंग झालं तरीही होऊ शकतं. ओके. खरं खूपच महत्त्वाची माहिती तू सांगते आहेस. पण मला अजून पण बरंच विचारायचं आहे, पण तुला जायची घाई आहे. त्यामुळे आज आपण इथेच थांबवू. पण मला पुढच्या ह्याच्यात नक्कीच मला एक तर सगळ्यात पहिले की जो PCOD, PCOS ज्याला आता PMOS पण म्हणतात, ते कशामुळे होतं ते जाणून घ्यायचं आहे. आहाराबद्दल मी नक्कीच सांगेन, पण त्याचे रूट कॉजेस आणि त्याला कसं आपण औषधं घ्यायलाच पाहिजे की नाही ते सगळं प्लीज ते नेक्स्ट याच्यात सांग. त्याचबरोबर आजकाल जे पिरियड्समध्ये आपण म्हणतो की पॅड्स वापरायला पाहिजे, इतक्यांदा चेंज केलं पाहिजे, त्या हायजीन विषयी बरीचशी अजूनही क्वेश्चन मार्क आहे. तर ते मेन्स्ट्रुअल कप्स बद्दल खूप आजकाल चाललेलं आहे, ट्रेंड चाललेला आहे. तर हा ट्रेंड इज ट्रेंडी की चांगलं की वाईट ते सगळं मला खरंच अंजली खरंच तुला खूप खूप धन्यवाद. तू इतक्या बिझी शेड्यूलमध्ये इथे आलीस आणि इतक्या सहजपणे आपण गप्पा मारता मारता कितीतरी इन्फॉर्मेशन आपण आज शेअर केलेली आहे. आणि प्लीज लवकरात लवकर वेळ काढ म्हणजे आपण नेक्स्ट एपिसोड पण शूट करू आणि आपल्या मैत्रिणींच्या सगळ्या समस्यांवरती तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि लिहा. मी डॉक्टर अंजलीचा पण नंबर याच्यात शेअर करतेच आहे, तर तुम्ही त्यांच्याशी पण विचारू शकता. आणि तुम्हाला जर पॉडकास्टमध्ये आमच्या यायचं असेल, अंजली सोबत समोरासमोर बोलायचं असेल तरीही तुम्ही येऊ शकता. सो थँक्यू व्हेरी मच अंजली आणि इथे आल्याबद्दल आणि इतकी महत्त्वाची माहिती देण्याबद्दल.